सांगत नव्हतं झालं की सांगा. साइड हो जा. मॅडम चेन स्नॅचिंग, मोटरसायकल चोरी आणि फसवणूक, बतावणी किंवा बॅगमधून सोने चांदीचे दागिने चोरी करण्याचे गुन्हे दाखल होते. त्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक 1 चे पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक शिरसाट होते. ज्यामध्ये त्यांनी एकूण 24 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. ज्यामध्ये एकूण 52 लाखाचा मुद्दा आरोपी आणि 2 महिला आरोपी यांना अटक करण्यात आलेली आहे. यामध्ये एकूण 5 चेन स्नॅचिंग, 5 मोटरसायकल चोरीचे गुन्हे, 4 मोबाईल स्नॅचिंग, 1 फायर आर्म आणि इतर 9 चोरीचे गुन्हे असे एकूण 24 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. ज्यामध्ये सईद खान आणि स्वप्नील माधवानी या 2 आरोपींना जबरी चोरी, मोबाईल स्नॅचिंग, चेन स्नॅचिंग मध्ये अटक करण्यात आलेली होती. या दोन्ही आरोपींवर पूर्वी सईद खानवर 12 गुन्हे आणि स्वप्नील माधवानी याच्यावर एकूण 10 गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर सईद खान हा MPDA मध्ये सुद्धा पाहिजे आरोपी होता. सदर आरोपींचा पोलीस कोठडी आजपर्यंत आहे. त्याचबरोबर 2 महिला आरोपी, एक संगीता पिटकर आणि सुरेखा गायकवाड या सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. याबरोबर या आरोपींनी ठाणे आयुक्तालयाबरोबर नवी मुंबई आणि इतर ठिकाणी सुद्धा काही गुन्हे केल्याचे निष्पन्न झालेले आहे. त्या गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखा घटक महिला 2 आरोपी आहेत. या बस स्टँड परिसरात किंवा इतर मार्केटच्या परिसरामध्ये बॅगमधील सोने चांदी दागिने असतील, मोबाईल असेल किंवा इतर मूल्यवान वस्तूंची चोरी करायची. तर कशा प्रकारे टार्गेट सेट करायचे आणि कशी म्हणजे टार्गेट असायचा ते कशी स्वप्नील माधवानी आहे ते जबरी चोरी करत होते आणि मोबाईल स्नॅचिंग. त्याचबरोबर संगीता पिटकर आणि सुरेखा गायकवाड या गर्दीच्या ठिकाणी या आरोपीनं पोलीस चोरी, चाकू, इतर शस्त्राचा वापर केलेला आहे. त्याच्यावरून अग्निशस्त्र फायर आर्म जप्त केला. सईद खानवर एकूण 12 गुन्हे दाखल त्यापूर्वीचे चोरी, जबरी चोरी, मारामारी, खुनाचा प्रयत्न आणि स्वप्नील माधवांवर 10 अशा प्रकारचे गुन्हे दाखल. सर ज्या 2 महिला पकडलेल्या आहेत सर ज्या 2 महिला पकडल्या त्यांना मे महिन्यात पण पकडलं होतं. त्यांच्याकडून तेव्हा 25 तोळे त्याच आहेत का या?